नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वर्ग 6वी विषय इंग्रजी 2.1 द क्रो अँड द स्नेक या पाठावरील काय पाहणार आहे आपण क्वेश्चन अँड आन्सर. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगला जो घटक आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला लक्षात राहील या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये इमेजचा वापर जास्त केलेला आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला वाचण्यासोबत जे दिसणार त्यामुळे ते प्रश्न तुम्हाला लक्षात राहणार आणि परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. तर बघा मग काय आहे. पहिला प्रश्न आहे बघा, ए नंबर आहे, लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम ऑफ देअर यंग वन्स. तुम्हाला इथं काही चित्र दिलेले आहेत आणि त्यांच्या जे पिल्लू असतं त्या पिल्लाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. मांजरीच्या पिल्लाला किटन म्हणतात, कुत्र्याच्या पिल्लाला पप्पी म्हणतात, कोंबडीच्या पिल्लाला चिक म्हणतात, बदकाच्या पिल्लाला डकिंग म्हणतात, आणि जो डॉंकी असतं त्याच्या पिल्लाला फोल म्हणतात, आणि जो टायगर असतो त्याच्या पिल्लाला कब म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, याचं उत्तर इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सी, आयडेंटिफाय द टाईप ऑफ स्टोरी. ही स्टोरी कशाची आहे, प्राण्यांची आहे. म्हणजेच हे काय आहे, याचं आन्सर येतं मित्रांनो फॅबल. तुम्हाला अशा प्रकारे याचं उत्तर इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर डी, हू सेड टू हुम. कोण कोणास म्हणाले, अशा प्रकारे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. मॅच द सेंटेन्स विथ द करेक्ट स्पीकर अँड द पर्सन टू हुम इट वॉज सेड. जे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला सेंटेन्स मॅच करायचे आहेत, जोडायचे आहेत करेक्टवाले. कोणी कोणास म्हटले या वाक्यासोबत. बघा सेंटेन्स काय आहे, आय विल सून थिंक ऑफ समथिंग असं म्हटलेलं आहे. हे कोण म्हटलेलं आहे, हे म्हटलेलं आहे कावळ्याने. कोणाला म्हटलेले आहे, द लेडी क्रो. म्हणजेच जो कावळा होता त्या कावळ्याने कावळीला असं म्हटलेलं आहे, असा याचा अर्थ होतो. 2 नंबर आहे, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. म्हणजे इथे राहणे काय आहे, धोकादायक आहे असं कोणी कोणास म्हणाले असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे बघा, द लेडी क्रो. म्हणजे कावळीनं कोणाला म्हटलेलं आहे, हर हजबंड. द क्रो म्हणजे कावळीनं कावळ्याला म्हटलेलं आहे, असा याचा अर्थ होतो. तुम्हाला हे याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक ई, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर इन अ गिवन बॉक्सेस. बघा काय केलेलं आहे तुम्हाला, इथं एक रिअरेंज केलेली स्टोरी दिलेली आहे. तुम्हाला काय करायची आहे, ती व्यवस्थित अरेंज करायची आहे आणि त्या बॉक्समध्ये व्यवस्थित नंबर द्यायचे आहेत. बघा इथं 1 2 3 4 5 नंबरवर काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्याला तुम्हाला अरेंज करायचं आहे. पहिल्या नंबरला त्यामधलं सेंटेन्स इन 4 नंबरचं, द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियन ट्री. हे तुम्हाला वाक्य पहिल्यांदा लिहायचं आहे. नंतर येईल 3 नंबरचं वाक्य, द कोब्रा एट द क्रो लिटिल वन्स. त्यानंतर 5 नंबरचं वाक्य येणार मित्रांनो, द क्रो मेड अ प्लॅन. 2 नंबरला येणार, द क्रो स्टोल द ब्रॅकलेट. आणि 1 नंबरला येणार मित्रांनो, म्हणजे सगळ्यात शेवटी येणार 1 नंबरचं वाक्य, द गार्ड चेज अवे द कोब्रा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, याचं ॲन्सर इथे लिहायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर एफ, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय लिहायचं आहे तुम्हाला, बघा 1 नंबर आहे, व्हॉट डीड द क्रो डिसाइडेड. असा प्रश्न इथे विचारलेला आहे. कावळ्यानं काय ठरवलं असा या प्रश्नाचा अर्थ होतो. याचं उत्तर आहे, दे डिसाइडेड टू स्टे नियर देअर नेस्ट अँड प्रोटेक्ट देअर बेबीज फ्रॉम द कोब्रा. काय ठरवलेलं आहे कावळ्यानं, हे मराठीत सांगतो मी तुम्हाला. कावळ्यानं असं ठरवलेलं आहे की आपण आपल्या घरट्याजवळच राहायचं आणि आपल्या घरट्याचं संरक्षण करायचं आणि आपल्या पिल्लाचं संरक्षण करायचं. कशापासून, कोबऱ्यापासून, असा या ओळीचा अर्थ होतो. त्यानंतर आहे 2 नंबरला, व्हाय डीड द सर्वंट स्ट्रीम लाऊडली. बघा इथे विचारलेलं आहे, जो सर्वंट होता, जो कर्मचारी होता, तो जोरात का ओरडला असं तुम्हाला विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे, बिकम ही सॉ द क्रो स्टीलिंग द क्वीन प्रिशियस ब्रॅसलेट. आलं लक्षात, तो का जोरात ओरडला, कारण कावळ्यानं काय चोरी केलेली होती, कावळ्यानं ब्रासलेटची चोरी केली होती राणीची, म्हणून तो जोरात ओरडला होता, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर एफ मधलेच 3 नंबर. बघा, इफ यू वेअर अमॉंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन. काय म्हटलेलं आहे, तुम्ही जर गार्ड असाल तर तुम्ही काय केलं असतं. आलं का लक्षात.
आय वुड हॅव रिमूव्ह द ब्रासलेट केअरफुली अँड चेज द कोब्रा अवे सेफली. बघा काय केलं असतं म्हणते मी तिथून ब्रासलेट व्यवस्थितपणे काढलं असतं सापाजवळून आणि कोबऱ्याला तिथून दूर केलं असतं. अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे. 4 नंबर आहे व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट स्नेक इनसाइड युअर हाऊस. म्हणजे तुम्हाला असा वैयक्तिक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही काय कराल जर तुमच्या घरात साप निघाला असेल, असा प्रश्न इथे विचारलेला आहे. याचं उत्तर आहे आय विल स्टे अवे फ्रॉम इट, इन फ्रंट द एल्डर अँड कॉल द स्नेक रेस्क्यू टीम. काय करणार, मी तिथून दूर जाणार आणि कोणातरी मोठ्या व्यक्तीला सांगणार आणि जे साप पकडणारे असतात सर्पमित्र त्यांना कॉल करेल. अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर आहे जी नंबर, अरेंज गिवन लेटर अँड मेक मिनिंगफुल वर्ड फ्रॉम इट. काय सांगितलेलं आहे, तुम्हाला अरेंज करायचा आहे शब्द आणि त्याच्यापासून एक मिनिंगफुल शब्द तयार होतो. असे तुम्हाला 6 काही शब्द दिलेले आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायला सांगितलेला आहे. 1 नंबर शब्द तयार होतो इथं बघा रिच्ड, 2 नंबरला होतो हॉलो आणि 3 नंबरला होतो चिल्ड्रन, तसेच 4 नंबरला होतो इन्स्टंटली, 5ला होतो विक्ड आणि 6ला होतो वॉचिंग. अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला शब्दांची अरेंजमेंट करायची आहे आणि याचं उत्तर लिहायचं आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर चॅनलला लाईकसुद्धा करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सिलेक्ट अँड राईट द ऑपोजिट वर्ड फ्रॉम द गिवन बॉक्स. खाली ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे फाउंड, वीक, क्लेवर, लॉस, डेंजरस अँड स्विफ्टली. याचं उत्तर बघा, डलचं विरुद्धार्थी शब्द होतो मित्रांनो क्लेवर. 2 नंबर आहे सेफ, सेफचं विरुद्धार्थी शब्द होतो डेंजरस. 3 नंबर आहे विनचं विरुद्धार्थी शब्द होतो लॉस. 4 नंबर आहे स्लोलीचा शब्द होतो विरुद्धार्थी स्विफ्टली. 5 नंबर आहे, 5 नंबरचा विरुद्धार्थी शब्द बघा काय, लॉसचं होतं फाउंड आणि काइंडचं होतं विक्ड. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल. क्वेश्चन नंबर आय आहे, राईट द प्युरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ड. काय विचारलेलं आहे तुम्हाला, प्युरल फॉर्मचं काय केलेलं आहे, शब्दाचे तुम्हाला प्युरल फॉर्म्स विचारलेले आहे. बॉयचं प्युरल्स होतं बॉईज, कॅटचं कॅट्स, लेडीचं लेडीज, कीचं कीज, बेबीचं बेबीज, लिफ्टचं लिव्ज, पोटॅटोचं पोटॅटोज, तूथचं तिथ. अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला प्युरल फॉर्म्स लिहायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर जे, मॅच द वर्ड इन द कॉलम ए विथ देअर ऑपोजिट वर्ड इन कॉलम बी. कॉलम एचे ऑपोजिट वर्ड कॉलम बीमध्ये दिलेले आहेत, तुम्हाला ते काय करायचे आहे, मॅच करायचे आहेत, बाकी काहीच नाही. इथे सरळ आणि सोपे तुम्हाला शब्द दिलेले आहे. हॉटचं कोल्ड, हॅपीचं सॅड, डेचं नाईट, ब्लिकचं स्मॉल, ओपनचं क्लोज, क्लीनचं डर्टी, कमचं गो, अप डाऊन. अशा प्रकारे याचे ऑपोजिट वर्ड लिहायचे आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर की कंप्लीट द स्टोरी कंप्लीट करायची आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे. बघा मी स्टोरी कंप्लीट केलेली आहे. वन डे अ हर्ड ऑफ एलिफंट वॉज क्रॉसिंग अ रिवर. द रिवर वॉज फ्लडेड विथ मड अँड वॉटर. सडनली द हेड एलिफंट trumpeted loudly to let his herd know that there was flood. The youngest elephant has never swum in such a strong current. He was scared. He heard the trumpet call. Immediately he started to swim toward the sound. He crossed the river safely. All the elephant praised him. आणि याला तुम्हाला मोरल आहे, अगली करेज अँड प्रेझेन्स ऑफ माइंड हेल्प अस ओव्हरकम डिफिकल्टीज. अशा प्रकारे याचं काय आहे मोरल आपल्याला म्हणजे या कवितेतून काय आपल्याला बोध मिळतो असं आहे. आणि याचं कवितेचं टायटल आपण दिलेलं आहे द ब्रेव्ह एलिफंट. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला काही समजायला प्रॉब्लेम जात असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काहीतरी कमेंट्स करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.